नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। शुभ सकाळ। मी आता इचलकरंजीला आलेलो आहे आणि स्वामी सांबार माझ्या मागच्या बाजूला आहे। मागच्या 1 वर्षापूर्वी आपण स्वामी सांबारला आलो होतो आणि तेव्हा खूप कमी ब्रांचेस होत्या आणि आता मात्र 35 ब्रांचेस यांच्या झालेल्या आहेत। आणि विशेष म्हणजे यांच्याकडे आता एक डिस्काउंट ऑफर सुद्धा आहे। आज जाऊया, सगळी माहिती समजावून सांगूया। मी आता आलेलो आहे SIT कॉलेज समोर इचलकरंजी मध्ये। SITच्या कॉलेजच्या अगदी गेटच्या समोरच स्वामी सांबारचा आउटलेट आहे। चला आज जाऊया। फक्त 3.5 लाख रुपयाला ही फ्रँचायझी मिळणार आहे आणि ही ऑफर लिमिटेड काळासाठीच आहे, कारण की आता इथून पुढे 4 ते 5 लाखापर्यंत हे बजेट वाढणार आहे। वेगवेगळ्या ॲडिशन्स होणार आहेत, पण काही दिवस 17 एप्रिल ते 10 मे पर्यंतच ही ऑफर असणार आहे। फक्त 3.5 लाखामध्ये तुम्हाला ही ब्रँच मिळणार आहे। यामध्ये काय काय मिळणार आहे आपण माहिती घेऊया सरांकडनं। दीज आर द प्रीमिक्सेस आहेत, जे सगळं आमचं ड्राय आणि पावडर फॉर्ममध्ये आहे। फर्स्ट ऑफ ऑल सगळं वेल क्लीन केलेलं आयटम आहे। सो ह्याला पावडर फॉर्ममध्ये कन्वर्ट केलेलं आहे। वडा आहे, चटणी आहे, इडली आहे, सांबार आहे। सांबार बनवण्यासाठी त्यांना जेवढं इझी होईल, ऑथेंटिक प्रोसेस तर आहेच, पण जेवढं इझी होईल तेवढं इझी आम्ही करायला ट्राय केलेलं आहे। आम्हाला एव्हरीडे एवढं 10 to 15 लिटर्स फर्स्ट राऊंड आमचं म्हणजे राऊंड्स बाय राऊंड्स असते। म्हणजे रिक्वायरमेंट जेवढं असेल, कस्टमर्स जेवढे आहेत त्यानुसार आम्ही सांबार बनवत जातो। सांबार पॅकेट्स आहेत आमच्याकडे, 3 व्हरायटीज ऑफ पॅकेट्स आहेत एका सांबारला आम्ही। तर यामध्ये कढीपत्ता, कोथिंबीर, मिरची, टोमॅटो आणि ड्रमस्टिक्स, हे कुकुंबर असते, ओके, दुधी भोपळा असते। प्रोसेस आहे, ते प्रोसेस आता चालू करायचं आहे। सो इमिडिएट आम्ही एंटायर व्हेजिटेबल जे फर्स्ट राऊंडला जाते हे सगळं आम्ही फोडणीमध्ये घालतो। सो याला एक 2-3 मिनिट्स मिनिमम फ्राय करून घ्यायचं आहे। फ्राय मीन्स व्यवस्थित त्याचं परकायचं आहे। क्लायमेटच्या अनुसार काय यूज करावं लागेल, हां सर आता जेन्युइन तुम्हाला फूड पाहिजे म्हणजे ऑब्वियसली टेम्परेचर चेंज होत असते। हां आता समर आहे सर, 40 डिग्री प्लस चालले, बट जे साऊथ इंडियन इडली डोसा वगैरे आहे त्याला फर्मेंटेशन लेवल असते, फर्मेंटेशन आवर्स असतात, हां ते मेंटेन करावं लागते सर। सो 3-4 टाइप्स ऑफ मिरची, कर्नाटका आणि गुंटूर म्हणा, बॅडगी। सो आता पाणी घालायचं सर। टोमॅटो आम्ही फ्राय करत नाही, सो त्याचे रिझन्स भरपूर आहेत। सो टोमॅटोला आम्ही नंतर ॲड करून घेतो। सो हे फर्स्ट प्रोसेस आहे जे आम्ही व्हेजिटेबल बॉईल करून घेतो। जेवढं होईल तेवढं व्हेजिटेबल बॉईल झालं ना सर, सो बेटर आहे। एक मेजर फिक्स केलेलं आहे, ते मेजर सोडून आम्ही काही करत नाही। सो ह्या येस पाण्यात म्हणजे सर डायरेक्टली जर यूज केलो त्याचे छोटे छोटे बबल्स बनतात ना, सो त्याच्या आधीच आपण हे प्रोसेस करून घेतो की तेवढं परफेक्ट वॉटर मेजर करून त्याच इक्विपमेंटमध्ये त्याला एक छोटासा विस्क, असे 2-3 प्रकारचे विस्क देतो आम्ही, बिकॉज हे एक छोट्या कामासाठी, एक मोठ्या कामासाठी। सो त्याचं समोरचा पण तसं प्रॉपर यूज करून घ्यायला पाहिजे। आम्ही सगळं त्यांना, मी प्रत्येक गोष्टी त्यांना ट्रेनिंगमध्ये इन्फॉर्म करतो आणि असंच जे प्रोसेस शिकवलेलं आहे तेच प्रोसेस त्यांनी यूज केलं तरच बेटर आहे। म्हणजे तर काय करतात बाबा ह्याच्यापेक्षा सोपं काय तर करायला जातो असं बघतात, पण त्याचे खूप ड्रॉबॅक्स असतात। हां फास्ट जरी टाकला त्याला असं फर्स्ट आल्याला आम्ही सर डाळ करून घेतो। सो डाळ महत्त्वाचा आहे सांबारसाठी। शेवगा म्हणा, हे ते आम्ही प्रत्येक व्हेजिटेबलचं फ्लेवर ह्या पाण्यामध्ये उतरवायला ट्राय करतो। सो नंतर याला आम्ही परफेक्ट ढवळून घ्यायचं असते, कारण ते ऑलरेडी स्मॅश झालेलं आहे। एवढं कोथिंबीर टाकतो, फुल बॉईल करायचं, फुल बॉईल। ह्याला आता मिनिमम 15 to 20 मिनिट्स हाय फ्लेममध्ये ठेवायचं आहे, नंतर स्लो फ्लेममध्ये हाफ एन आवर ठेवायचं। हे डोशाचं पीठ आहे, हे आपण रोज
नवीन तयार करतो. ह्याच्यात तांदूळ, उडीद डाळ आणि मेथी हे घालून प्रॉपर आपण मिक्स करतो. आता लगेच वापरलं चालते, लगेच वापरलं चालते. हे एकदा मिक्स करून आंबट ठेवायला लागते. त्यानंतर कमबॅक प्रोसिजर आहे. जाडे तांदूळ वापरतो. जाळी भरपूर पडली. पण नॉर्मल आपल्या घरातल्या ह्याच्यावर होत नाही असं. हा तव्याचा फरक आहे. हा तेच की, तव्यामुळेच असं हे होतं ना. जाळी हा तेच की. आपल्याला आता हा डोसा प्लेन होतोय. त्याच्यावर तेल आणि मैसूर मसाला वेगळ्या पद्धतीचा आपण तयार केलेला. आता याला थोडासा रंग आला की मैसूर मसाला घालायचा. याला आता प्रॉपर पसरून घ्यायचं सगळं. तर स्वामी सांबारचे ओनर सूरज स्वामी आपल्याबरोबर आहेत आणि 3.5 लाखामध्ये हे फ्रँचायझी देत आहेत आणि खूपच त्यांचे वर्ष झाले आता चालू आहे आणि 35 ब्रँचेस झालेत. खूप चांगला प्रवास आहे. तर नेमकं या ब्रँचमध्ये म्हणजे तुम्ही फ्रँचायझी देता तर त्यामध्ये काय काय देता? सर देर आर 3 मॉडेल्स. 3 मॉडेल्स आहेत. सो फर्स्ट मॉडेल येते शॉप सेटअप. सो शॉप सेटअपमध्ये काय येते, शॉप तुम्ही रेंटल प्रॉपर्टी घेताय. सो रेंटल प्रॉपर्टीला तुम्ही इंटेरियर एक्सटेरियर तुमच्या मनापासून जसं तुमच्या मनात इच्छा आहे. सो फोर्सफुली नाही काही असंच पाहिजे वगैरे नाही, पण आमच्या थीम आहे. सो थीम तुम्ही मेंटेन करायला पाहिजे. लाईक पेंट तुम्ही करावं लागणार. सो बिकॉज ते तुमच्याकडे का असते म्हणजे डिफरंट लोकेशनला डिफरंट स्क्वेअर फीट्स असतात. त्यामुळं ते इंटेरियरचं थिंग्स तुमच्याकडे असते. सो त्याच्यानंतर सर झाडूपासून हेडकॅपपर्यंत आमच्याकडे असते. तर हेवी येते सगळं. शेगडी येते, काउंटर येते, त्याच्यानंतर प्लेट, स्पून. ओके. त्याच्यानंतर सर शेगडी 3 बर्नर मोठी येत्या, काउंटर येते 6 फीटचा. त्याच्यानंतर स्पून प्लेट्स येतात 500 अराउंड 500. हां येस. बाउल्स येतात 200 अराउंड. सो त्याच्यानंतर तुम्हाला हे डिझायनिंगमध्ये हे बोर्ड येते, रेड बोर्ड येते. त्याच्यानंतर असं डिझाईन बोर्ड येते. त्याच्यानंतर हे LED फ्रेम्स येतात. जो नवीन मॉडेल आहे आता, हे आपलं जुनं सेटअप आहे. सो ऑलमोस्ट ह्याच्यानंतर आम्ही अपग्रेड करत गेलो ना, स्टेप बाय स्टेप चेंजेस करत गेलो. जे रिक्वायरमेंट्स आहेत इनसाईडला आउटसाईडला चेंजेस करत गेलो. राईट. हे LED बोर्ड्स येतात. 10 फीटचं LED स्टँडर्ड बोर्ड येते, साईन बोर्ड येते. चेअर्स सर 10 चेअर्स येतात. स्टूल्स, राऊंड टेबल्स मोठे 2 येतात. 15 डेजच्या मॅक्सिमम ट्रेनिंगमध्ये तुम्हाला सगळं कव्हरअप होते. सो आम्ही त्यामध्ये सर इडली बनवायचं शिकवतो. जे आमचं प्रॉडक्ट आहे त्याला यूज कसं करू शकतो आम्ही, जे ओरिजिनल ऑथेंटिक प्रोसेस आहे जे इडली बनवतात. आम्ही कुठलेही पदार्थ फ्रोझन देत नाही, कुठलेही पदार्थ कलर्ड देत नाही, सगळं नॅचरल आहे. ओके. सो त्या एका रिझनमुळंच आम्ही 1 इयरमध्ये एवढं कव्हरअप केलो. डोसा सेटअपचं सर 45,000 to 50,000 रुपीजपर्यंत कॉस्ट जाते. ओके. रिझन त्याला सेपरेट एक सेटअप येते, ट्रेनिंग चार्जेस असतात त्याचे. त्यामध्ये तुम्हाला मैसूर मसाला डोसा, बेन्ने डोसा, लोणी डोसा, साधा डोसा. एकदा तुम्ही डोसा मारायला शिकला सर तुम्ही सगळं हे करू शकताय. नो नीड टू वरी. त्यांना आम्ही हेल्प करतो आणि चायचं फ्रँचायझी आम्ही फ्री देतो. सर 0 रॉयल्टी आहे सर. कमिशन पण आम्ही कुठलंही घेत नाही. जे मटेरियल जेवढं परचेस पेमेंट आहे ते 1 टाइम द्यायचं. 9 to 10,000 रुपीज इयरली रिन्युअल चार्जेस आहेत. का म्हणजे सर त्याचं युटिलाइज तुम्हालाच करतो आम्ही. तुमचं एरिया आहे, प्रत्येक फेस्टिवलला आम्ही बूस्ट करत असतो. तुमचं कुठला व्हिडिओ मिळाला त्याला बूस्ट करतो आम्ही. सो एंटायर 12 महिने बूस्टिंगचं काम चालू असते. खूपच मस्त आहे आणि खूप छान पद्धतीने यांचा प्रवास चालू आहे. आता भरपूर ब्रँचेस होतील आणि तुम्हाला जर ऑफर ही मिळवायची असेल लवकरात लवकर यांना कॉन्टॅक्ट करा. आणि स्वच्छता सगळे चांगले आहे आणि चव पण मस्त आहे आणि स्वस्त दरात आहे. चवीला अतिशय चांगलं आहे आणि दरही योग्य आहे. एक नंबर.
पहिल्यांदाच खाल्ला की नेहमी? नेहमी खातो इथंच. आवडली एक नंबर. पहिल्यांदाच आली आम्ही तरी घेऊन आलाय मला खायचं चल म्हणून. पहिल्यांदा आले एक नंबर क्वालिटी आवडली आपल्याला. तर सूरज यांच्या आई आपल्याबरोबर आहेत आणि मागच्या वेळी सुद्धा त्यांचा आपण व्हिडिओमध्ये बघितलेला आहे कसा मदत झालेली आहे सूरज यांना. तर आता सुद्धा ब्रांचेस वाढलेले आहेत. आता कसं वाटतंय तुम्हाला एवढ्या? खूप छान वाटते. मुलग्याने केलं हे आपल्याला खूप छान वाटलं बघा. हा आम्हाला सुरुवातीला वाटत होतं हे काय करतोस बाबा, आता तर एवढा फ्रँचायसी वाढल्या म्हटल्यावर आम्हाला खूपच छान वाटलं. म्हणजे जे बरं त्यांना वाटतं. मनामध्ये होय स्वप्न होय बघितलं हा स्वप्न बघितलं ते देवानं पूर्ण केला. हे तर आम्हाला आणि तुमचे कष्टही आहेतच. हा आमची थोडं मदत तरी पाहिजेच की. सगळ्या कुटुंबानं हे व्यवसाय उभा केलेला आहे त्यामुळेच हा व्यवसाय आतापर्यंत एवढा वाढलेला आहे. मित्रांनो इडली घेतलेली आहे मोठ्या आकाराची पत्ते इडली. आता मी टेस्ट करतोय, खूपच मस्त लागते. खूप छान. ऍक्शन वगैरे काय नाही, आता फक्त ऍक्शन, खायची ऍक्शन.